ज्या झाडाखाली सगळे लोक बसले होते त्या ठिकाणी त्याने एक लाकडाचा तुकडा घेतला आणि त्याच्या सहाय्याने त्या सर्व लोकांच्या अवतीभोवती रिंगण घातले. रिंगण घालून त्याने काहीतरी मंत्र म्हटले. त्या सर्व लोकांना 3 फेऱ्या मारल्या आणि तो पण त्या रिंगणात जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, स्वतःच्या अवतीभोवती बघा काय दिसतंय काय. तर लोकांनी त्यांच्या आजूबाजूला नजर फिरवली आणि बघतात तर काय, लोकांच्या अवतीभोवतीच नाही तर ज्या झाडाखाली लोक रोज काम करून जेवायला बसतात, थोडा आराम करतात, त्या झाडाच्या फांद्यावर सुद्धा भूतांची गर्दी दिसू लागली. लोकांच्या चारही बाजूने त्यांना भूते दिसायला लागली. बाजूने जी मसनवटी होती जिथे लोक जाडायचे त्या ठिकाणी पण बरेच लोक त्यांना दिसायला लागले. काही लोक त्यांचे परिचित होते आणि काही अनोळखीचे. खूप जुन्या लोकांच्या आत्मा त्या सर्व मजुरांना दिसायला लागल्या. हा सर्व प्रकार पाहून एक शकुंतला नावाची बाई होती. ती तर चक्कर येऊनच बेहोश पडली होती. आजी सांगत होती की जी भूतांची मंडळी होती ते सगळेच लोक शांत होते आणि त्यांच्यातच बोलत होते. या सर्व लोकांकडे त्या भूतांनी बघितलं आणि नंतर ते सर्व भूत नरुजीकडे असे एकटक बघत होते. हा सर्व खेळ फक्त 5 मिनिटे एवढाच होता. 5 मिनिटानंतर नरुजीने त्याच्या जवळ असलेल्या लवंगा घेतल्या आणि त्यावर काहीतरी मंत्र उच्चारण करून एक एक लवंग सर्व गावकऱ्यांना खायला दिली. त्यानंतर हा प्रकार लोकांना दिसायचा बंद झाला. जी बाई हे सर्व पाहून बेशुद्ध झाली होती ती शकुंतला बाई पण आता शुद्धीवर आली होती. लोकांना वाटले की नरुजीने त्यांना जे लवंगा खायला दिल्या होत्या त्या लवंगामुळे त्यांना आता काहीही इजा होणार नाही. त्यानंतर लोकांनी त्यांची राहिलेली कामे पूर्ण केली आणि 5 वाजता लोक आपापल्या घरी गेली. त्यावेळी गावामध्ये लाईट नव्हती. लोक घासलेटवर बत्ती आणि दिवे लावत होते. रात्री सुमारे 9 ते 9:30च्या दरम्यान नरुजी आणि त्याच्या घरच्यांनी जेवण उरकले आणि नरुजी बाहेर गल्लीत काही म्हातारे गप्पा मारत होते त्यांच्यामध्ये येऊन बसला. काही वेळ अशाच त्यांच्या गप्पा चर्चा झाल्या आणि सर्व लोक त्यांच्या घरी जाऊन झोपले. नरुजी पण त्याच्या घरी निघून आला. थोड्या वेळाने नरुजीला शौचसाठी जायचे होते म्हणून नरुजी पाण्याचा लोटा घेऊन रात्री रानात निघाला. गावातील सर्व पुरुष मंडळी शौचसाठी गावाबाहेर रानात जात होते आणि ते ठिकाण त्याच रस्त्यातून पडत होते जेथे गावाबाहेर ती मसनवटी आहे आणि आजच त्याने दुपारी गावासमोर तो प्रयोग केला होता. नरुजी स्वतः जरी तांत्रिक असला तरीही सुरुवातीला त्या काळोख अंधारात तो थोडा घाबरलाच. पण शौचसाठी जाणे पण भाग होते म्हणून त्याने विचार केला की लवकर उरकून घ्यावं आणि घराकडे निघावं. नरुजी रस्त्याने निघाला. एकतर आजची बैलपोळ्याची भारी अमावस्येची रात्र आणि त्यात आज नरुजी एका हाताने घासलेटचा कंदील घेऊन तर दुसऱ्या हातात पाण्याचा लोटा घेऊन गावाबाहेर शौच करिता त्या रस्त्याने निघाला. नरुजी आता त्या ठिकाणापर्यंत पोहोचला जिथं गावाबाहेरील मसनवटी होती. नरुजीची नजर त्या जागेवर पडली जिथे गावात कोणी वारले तर त्याच ठिकाणी त्याला पेटवत होते. आता नरुजी तिथून पटापटा पुढे चालू लागला. तो जिथपर्यंत होता तिथून त्याला गाव दुरूनच नजरेत पडत होते. लोकांच्या घरातील बकऱ्या आणि गुरांसाठी लावलेले खांबावरचे कंदील आणि बत्त्यांचा हलका हलका उजेड त्याला दिसत होता. नरुजी जरा घाबरला होता पण तो स्वतः तांत्रिक असल्यामुळे त्याला धाडस होते. नरुजी पुढे चालत होता आणि त्याला असं वाटत होतं की काश कुणीतरी गावातला व्यक्ती त्याच्या सोबतीला असावा, कारण रात्र खूप झाली होती. पण गावातील लोक तर 8 ते 9 वाजताच झोपत होती. इकडे नरुजी एकटाच गावाबाहेर त्याला रात किड्यांचा तो किर किर आवाज येत होता आणि रानात कोल्हे लांडगे भुंकण्याचा आवाज त्याच्या मनाचे धाडस कमजोर करत होते. कंदिलाच्या लुकलुकणाऱ्या उजेडात नरुजी पुढे जाऊ लागला. शौच झाल्यानंतर नरुजी घरी येण्यासाठी परतला. नरुजी घरी लगबगीने चालत होता. त्याच्या पायांमध्ये टायरच्या चपला होत्या तेव्हा गाडीच्या टायरच्या जाड्या चपला मिळत होत्या. नरुजी पुढे चालत होता तेव्हा त्याला पाठीमागून आवाज आला, नरू, ओ नरुजी, नरुजी, अरे थांब की बाबा, कशाला पडतोस? हा आवाज ऐकताच नरुजीला वाटले कुणीतरी शौचसाठी इकडे आला असावा आणि सोबतीला परतीसाठी आवाज देत आहे. त्याला बरे वाटले. आता नरुजीच्या मनातली भीती कमी झाली होती आणि जसं नरुजीने मागे वळून बघितलं तर नरुजी बघतो तर काय, नरुजीच्या मागे एक म्हातारा थोड्या अंतरावर
त्याला हाक देत होता. नरुजीने हातातला कंदील वर करून बघण्याचा प्रयत्न केला तर तो म्हातारा नरुजीकडेच येऊ लागला होता. आता नरुजी त्या कंदिलाच्या लुकलुकणाऱ्या उजेडात त्याचा चेहरा बरोबर बघणार तेवढ्यात जोरातची हवा सुटली आणि कंदील विझला. नरुजीने परत कंदील पेटवायला माचीस काढण्यासाठी खिशात हात घातला तर खिशात माचीसच नव्हती. ती माचीस तर तेव्हाच मागे शौचच्या ठिकाणी पडली होती. तो म्हातारा नरुजीच्या जवळ आला आणि नरुजीला म्हणू लागला, कशाला एवढं पडतंय नरुजी? तुम्ही तर खूप मोठं तांत्रिक नव, तुम्ही घाबरून कसं चालणार? आणि असं म्हणून तो म्हातारा हसायला लागला. नरुजीला म्हाताऱ्याचा चेहरा तर दिसत नव्हता आणि आवाज पण ओळखीचा वाटत नव्हता. नरुजी म्हणाला, कोण है आबाजी? ओळखलं नाही मी. यावर तो म्हातारा म्हणाला, मला ओळखीला नाही वय. आपण भेटलोय की. नरुजी म्हणाला, अंधारात नाही दिसत आजोबा, आणि हो कंदील बी विजलाय बघा, आणि आवाज पण नवाडा वाटतोय तुमचा, मग कसं ओळखणार बरं? यावर तो म्हातारा म्हणाला, बर बर, चल चल बाबा चल, येऊ दे की. असं म्हणून दोघी सोबत सोबत घरी गावाच्या दिशेने निघाले. थोडे पुढे चाललेत तर अजून 3 माणसे त्यांच्या सोबत सोबत काहीही न बोलता चालू लागले. त्याला ते अजूनही स्पष्ट दिसत होते, पण आता नरुजीला गाव दूर दूरपर्यंत दिसत नव्हते, ना पळायला रस्ता दिसत होता. तरीही तो त्या भयान अंधारात नुसता पळतच होता, आणि तो पडता पडता कुठे पोहोचला हेही त्याला माहीत नव्हते. नरुजीची टायरची चप्पल तीही केव्हा आणि कुठे पडली याचेही त्याला भान नव्हते. त्याच्या कानात फक्त या 4 भूतांचा जोराचा हसण्याचा आवाज येत होता. नरुजी धावून धावून खूप थकला होता. त्याच्या अंगातून घाम वाहतो आहे की रक्त हेही त्याला समजत नव्हते. त्याच्या शरीरातून फक्त वेदनाच त्याला जाणवत होत्या. धावून धावून तो एका झाडाच्या खोडाला पाठ लावून बसला तर ते 4 भूत पण त्याच्या जवळ येऊन बसले आणि त्यातला एक त्याला म्हणाला, नरुजी येताना हवा आमच्यात. हे शब्द जसे नरुजीच्या कानावर पडले तसंच नरुजीच्या डोळ्यासमोर त्याच्या घरी असलेली लहानतानी मुलगी दिसायला लागली. त्याची 4 मुलं, त्याची बायको त्याला दिसायला लागली. या सर्वांची त्याला आठवण येऊ लागली आणि तो भूतांसमोर ढसा ढसा रडू लागला. माफ करा, मला माफ करा, चूक झाली, परत असं कधी करणार नाही, माफ करा मला, माझी बायको लेकरं घरी आहे, माफ करा, मी परत असं कधी करणार नाही, माफ करा. यावर त्यामधील एक भूत म्हणाला, याला जिवंत सोड नका, सकाळ व्हायला जास्त वेळ नाही राहिली, थोड्या वेळात अमावस्या संपणार आहे, नंतर आपल्याला जावं लागणार. नरुजी फक्त माफीच मागत होता. त्याचा पूर्ण अंगात वेदना होत होत्या. नरुजीला चकवा बसलाय हे नरुजीला चांगलंच समजून होतं. नरुजी जिथून जिथून पडत होता तो रस्ता रस्ता नसून काटे बोराटे दगड असा होता. नरुजी ह्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्यावर तो जो म्हातारा होता तो म्हातारा भूत त्या इतर भूतांना म्हणू लागला, अरे बाबा नो, बस झालं रे, बस झालं, पुरे झालं आता, जाऊ द्या जाऊ द्या, द्या याला सोडून द्या. पण त्यातील एक प्रेत म्हणाला, पण आपण याच्या खोडीला गेलो होतो का? आपल्याला याने का दाखवले लोकांना? हा एवढा मोठा तांत्रिक संस्था का स्वतःला? त्याने असं म्हणताच तो म्हातारा म्हणायला लागला, जाऊ द्या बिचाराला, लहान मुलं बाला आहेत त्याला, जाऊ द्या. एवढे ऐकून ती इतर भूत प्रेत नरुजीपासून लांब झाली. त्यांच्या बोलण्यावरून नरुजीच्या लक्षात आले की या म्हाताऱ्याच्या म्हटलं इतर बाकीची भूत पण ऐकत आहेत. तो हे सर्व पाहत होता आणि तसाच तो जमिनीवर पडला आणि तिथेच रात्रभर पडून होता. सकाळी शौचसाठी गावातील काही लोकांना तो तिथेच दिसला आणि तो त्या झाडाखाली सापडला ज्या झाडाखाली त्याने आधील्या दिवशी लोकांना भूतांची मंडळी दाखवली होती. त्याने त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार गावातील लोकांना सांगितला. जेव्हा नरुजी लोकांना बेशुद्ध अवस्थेत त्या मसनवटीच्या बाबूडच्या झाडाखाली दिसला तेव्हा त्याची हालत एवढी वाईट झाली होती की तो पूर्णपणे चिखलाने भरलेला होता आणि त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी काटे घुसलेले होते. त्याच्या दोन्ही पायांमध्ये काटे आणि काच घुसले होते. त्याचे कपडे फाटले होते. हा प्रकार झाल्यानंतर नरुजीने परत कधीच तंत्रविद्येचा कुठलाच प्रयोग केला नाही. असं म्हणतात
की ज्याच्याकडे एखादी तंत्रविद्या असेल आणि त्याने जर त्या विद्येचा चुकीचा वापर केला असेल तर ती विद्या त्या व्यक्तीसाठी पण घातक ठरू शकते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा थरारक अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुणासोबत काही घटना घडली असेल तर नक्कीच आमच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता. तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या थरारक भयंकर अनुभवासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.